ओपनर जोडी प्रतीक आणि अमर, बघूया कुठपर धावांचा डोंगर उभा करतात आपल्या चौकीजोडी संघासाठी. बॉलरचं नाव संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक मार्गस्थ करताना दीपेश 10 बॉलांचा रनअप. योगेश जाधव कुठे असाल तर पॅव्हलिन संपर्क साधा आणि योगेश उतेकर. धन्यवाद बामणे साहेब. आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. आणि नावाजलेले पंच 15 गावातले राज उतेकर आणि स्वप्नील मोरे. योगेंद्र मोरे कुठे असेल त्यांनी तर पॅव्हलिन संप साधायचा आहे. योगेंद्र मोरे. आणि सामन्याला सुरुवात होते. 10 बॉलांचा रनअप. काल आपण जी देणगी दीपेश टू प्रतीक, कृपया रिपीट करायचे, वाचून दाखवायचे. दीपेश टू प्रतीक असा मारा असेल आणि षटकार चौकारांचा बादशाह मानला तो प्रतीक यांना. आणि सामन्याला सुरुवात होते. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक मार्गस्थ करताना दीपेश टू प्रतीक असा मारा असेल. पहिला चेंडू तटकवला आणि मोठा धक्का बसतोय प्रत्येकांच्या स्वरूपात साखर चौकीजोडी संघाला. प्रत्येकांच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे प्रतीक मोठा गडी बाद होतोय. साखर संघाचा पहिला धक्का बसतोय तो म्हणजे साखर संघाला त्याची जागा घेण्यासाठी कोण येतोय तो बघूया. सूरज मोरे. या ठिकाणी आपल्या 15 क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप साखर मोतेकर यांचा या ठिकाणी फोन आला होता. घरी थोडासा कार्यक्रम आहे त्यामुळे ते थोडेसे उशिरा अपेक्षित येईल. सर्व खेळाडूंना आणि संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या शुभेच्छा या ठिकाणी पोहोचल्या असं समजून आपण पुढचा सामना चालू करूया. प्रतीकची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे सूरज मोरे. एक मोठा खेळाडू 15 गावामधला तो म्हणजे सूरज मोरे. पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत ते म्हणजे राज उतेकर आणि स्वप्नील मोरे. दीपेशांचा पुढील चेंडू सामना करतोय सूरज मोरे. बघूया काय समाचार घेतो. चांगल्या रीतीनं गोलंदाजीचं प्रदर्शन होतं ते म्हणजे तलवार ग्रामीण स्टार संघाकडून दीपेशांच्या रूपामध्ये दीपेश टू सूरज. हो काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे दीपेश. अचूक टप्पा टाकतोय. फलंदाजाला काय चेंडू समजत नाही. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल तलवार ग्रामीण स्टार संघाला. त्यांच्या समोर संघ आहे तो म्हणजे साखर चौकीचेवाडी संघ. हा मोठा संघ आहे. हो एकदा पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी सर्जरी एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे सूरज मोरे यांना संघाची धावसंख्या फलकावं लागते ती म्हणजे 1-1. या आमच्या 15 गावामधले दोन्ही संघ आहेत ते म्हणजे तलवार ग्रामीण स्टार विरुद्ध साखर चौकीचेवाडी. चालू असलेला सामना. या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र आणि आर्मी मॅन रिटायर्ड मेजर विजय सीताराम जाधव यांचं पॅव्हलियन मध्ये आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. दीपेश टू अमर. चांगल्या रीतीने तटवला चेंडू. बघूया चेंडू जातोय दन करून सीमा पार. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या 5. डीजे
दीपेश यांचा पुढील चेंडू सामना करतोय अमर. अमर हा चांगला समाचार घेतोय तो म्हणजे दीपेशचा. चांगल्या रीतीनं फलंदाजीचे प्रदर्शन होतंय साखर चौकीचीवाडी या संघाकडून. अमर यांच्या रूपामध्ये दीपेश टू अमर. चांगल्या रीतीनं गोलंदाजी खरंच अचूक टप्पा चाकतोय तो म्हणजे दीपेश. न समजलेला चेंडू. हा डॉट. चांगल्या रीतीनं गोलंदाजी करतोय तो म्हणजे दीपेश. तलवार ग्रामीण स्टार संघाकडून दीपेश यांच्या रूपामध्ये. चांगल्या रीतीनं तटलेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण जलकाल येतोय. एकदा पूर्ण एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे अमरला संघाची धावसंख्या पलकावं लागते ती म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. 1-6. यानंतर होणार सामना राधाकृष्ण धामनन वगळाचा माल आणि जय गणेश पोसरे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लॅव्हलिंगशी संपर्क साधायचा आहे. हॅलो, इथं एक आपल्याला देणगी स्वरूपामध्ये धामणगावचे सुपुत्र टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आणि उद्योजक लवेशजी जाधव यांच्याकडनं आपल्या मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. सूरज संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो म्हणजे सूरज. सूरज यांचा पुढील चेंडू सामना करतोय अमर. अमर टू सूरज. धामणगावचे सुपुत्र माफ करा लवेश जाधव साहेब टूल्स अँड ट्रॅव्हलचे मालक यांच्याकडनं आपल्या मंडळासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खरोखर अभिनंदन, कौतुक करायला पाहिजे. असे जर मोठे उद्योजक आणि सगळे जर मार्गदर्शक आमच्या पाठीशी उभे असतील आणि हा जो हातभार लागतो या हातभारातून एवढे मोठं संघर्ष एवढं मोठं आम्हाला कार्य करता येतं आणि मोलाचा वाटा असतो या सगळ्या देणगीदारांचा. एकदा मनस्य आभार त्यांचं. पुन्हा जाऊया मैदानाकडे. मैदानावरती चेंडू टाकतोय आणि चेंडूला मारतं. बॅटची एज घेतं. चेंडू जातोय बॅक साईड पॉइंटला. एक धाव यशस्वीरित्या धावून काढतील आणि एका धावेवरती समाधान मानायला साखर चौकीचोडी संघाला धावसंख्या मात्र बदलते. धावसंख्या होते 6-7. हा सामना 20 मिनिटांमध्ये संपला पाहिजे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. सूरज टू सूरज. दोन्ही सूरज आहेत. बघूया काय समाचार घेतात. साखर संघाचा सूरज आणि तलवार ग्रामीण स्टार संघाचा सूरज. बघूया सूरज टू सूरज. स्वयंसेवक आपण आपले खेळाडू आले ते बाहेर काढायचे आहेत. स्वयंसेवक सूरज यानंतरचा होणारा सामना राधाकृष्ण धामनन वगलाचा माळ आणि जय गणेश पोसरे या दोन्ही संघाच्या संगणकाने व्यासपीठाकडे यायचंय. राधाकृष्ण धामनन वगलाचा माळ आणि जय गणेश पोसर या दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं इकडं टॉस्का बॉक्स मध्ये. राधाकृष्ण धामनन वगलाचा माल आणि जय गणेश पोसर या दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालू नका. आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहेत. सूरज यांचा पुढील चेंडू सामना करतोय सूरज. बघूया काय समाचार होतो सूरज. अरेच होतो. त्याचप्रमाणे आमच्या पाठीशी सातत्याने मार्गदर्शन म्हणून उभे असणारे आमचे जगदीश दादा उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. जगदीश दादा आपण व्यासपीठावरती यायचंय. एक
काय क्षेत्ररक्षण होत आहे ते म्हणजे तलवट ग्रामीण स्टार संघाकडून. संघाची धावसंख्येत बदल पडते, धावसंख्या फलकावं लागते ती म्हणजे 8. 1 बाद 8. चांगल्या रीतीने फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे साखर चौकीची वाडी या संघाला. राजा राजा चांगल्या रीतीने गोलंदाजी करतो म्हणजे सूरज. चांगल्या रीतीने तटवला चेंडू अमर यांनी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे खरंच. क्षेत्ररक्षण मस्त होत आहे ते म्हणजे तलवट ग्रामीण स्टार संघाचं. आणि तर थर्ड अंपर चेक करा. योगेश वैभव उतेकर आपण चेक करायचं आहे. हॅलो, एक सूचना आहे, लक्ष द्या. आलेल्या प्रत्येक संघाने आपली प्लेयर लिस्ट भरून द्यायची आहे. इथे येऊन फॉर्म घेऊन जावा आणि प्लेयर लिस्ट भरून द्यायचं आहे लवकरात लवकर. रवी दादा सकपाळ यांचं आगमन झालंय तरी मंडळ त्यांचे आभारी आहे. फलंदाज बाद आहे. पोलाट सूरज यांचा पुढे चेंडू सामना करतोय. सूरज बघूया काय समाचार घेतो. चांगल्या रीतीने गोलंदाजी अचूक टप्पा टाकतोय म्हणजे सूरज. विवेक नक्कीच मध्ये आम्हाला जॉईन होत आहेत आमचे बुलंद आवाज गुड्याचा अडचा प्रवीणजी बेलेकर साहेब. त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये इथून पुढे आपण कॉमेंट्री ऐकूया. ओट प्रवीणजी बेलेकर. एकदम 2 धावा भेटत आहेत. सुस्वागतम 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 सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिकांना, सर्व क्रीडा प्रेमिकांना सर्वडे हे पटापर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः पटात दरवर्षीप्रमाणे भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा सोयपी टाकेश्वर मित्रमंडळ चोरवडे पूर्व दुसरं दिनांक 30
3/2025 आजचा हा दुसरा दिवस आहे. सर्व माझ्या समोरच्या कक्षेमध्ये सर्व बसलेल्या मान्यवर त्याने सुद्धा पटपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे म्हणाल तर मी कॉमेंट्री सुरू आधी करण्याआधीपूर्वी सर्व गावदेवी त्यांना साक्षात नमस्त करून मी माझ्या कॉमेंट्रीला सुरुवात करतो. चला तर एका बाजूला बीट फाईट तलवट ग्रामीण स्टार संघ विरुद्ध एका बाजूला साखर चौकीची वडी संघ आहे. नक्कीच प्रवीणजी थोडस थांबवतोय. यानंतरचा होणारा सामना राधाकृष्ण धामणन वगलाचा माल आणि जय गणेश पोसरे धामणन वगलाचा मालचे कर्णधार आणि पोसरे संघाचे कर्णधार. आपण ज्याला लास्ट कॉल असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे टॉस्का बॉस साठी. धन्यवाद माधवजी सर. प्रगतीपत्रामध्ये 30 शतक घेऊन आलं तर म्हणजे विवेक कदम येतोय आणि मात्र जी स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे स्ट्राईकला तो विवेक, नॉन स्ट्राईकला तो सूरज, गोलंदाजी वाकवरती असेल तर म्हणजे विवेक आहे. पुढचा चेंडू टाकताना सज्ज करतो तो विवेक. हा मात्र मोठा फटका केलाय, पहार केलाय, क्षेत्ररक्षण असेल खाली, झेल टिपलाय आणि खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. पण मित्रांनो खरोखर या जोरदार टाळावाजवासाठी या खेळाडूचं पण मंडईचं सेमसे कुठं असायला पण या बॉर्डरलाईनचा ताबा घ्यायचा आहे. मंडईचं सर्व स्वयंसेवक बॉर्डर लाईनचा ताबा घ्यायचा आहे. रोशन शिंदे आपण जरा बाउंड्री लाईन वरती स्वयंसेवक घेऊन जायचं. रोशन शिंदे आपण कुठे आहात? रोशन शिंदे अजून 2-3 स्वयंसेवक घेऊन बाउंड्री लाईन वरती प्रत्येक पॉइंट वरती उभे करायचे आहेत. अमर जाधव, सूरज उतेकर जरा 2-3 स्वयंसेवक बाउंड्री लाईन वरती पाठवा. जरा लाईनअप करा फक्त तुम्ही. लक्ष द्या बाउंड्री लाईन वरती जेवढे स्वयंसेवक असतील सगळ्यांना लाईनअप करा. वेळ वाया घालू नका. थोडा सामना क्विक स्टार्ट करायचे आहेत. आपल्याला बरेचसे सामने आज खेळवायचे आहेत. बरेचसे राऊंड खेळवायचे आहेत. यानंतरचा होणारा सामना राधाकृष्ण धामणन वगलाचा माल आणि जय गणेश पोसर दोन्ही संघाच्या संघनायकांनी येऊन आपली प्लेइंग 11 लिस्ट भरून द्यायचे. पंचांनी जरा डिसिजन द्यायचा आहे. पंच षटकार 6 धावा असतील. स्वयंसेवक बाउंड्री लाईन वरती अमय उतेकर जरा बाउंड्री लाईन वरती तिथे जरा जय गणेश पोसर आपले प्लेइंग 11 लिस्ट भरून द्यायचे. जय गणेश पोसर, जय गणेश पोसर धन्यवाद मित्रांनो सगळ्याची धावसंख्या 60 होती ते म्हणजे 19 आकडेवरती चांगला मोठा फटका केला, पहार केला आणि 6 धावा खर्च केला. साखर चौकीची वडी संघासाठी पुढे एकदा आपल्याला सज्ज करतोय विवेक. तू विवेक मोठा फटका असेल, पहार केला समोरच्या कक्षामध्ये देते डी झोन मध्ये 2 धावा भेटतात. खरोखर चांगला मोठा फटका केला. ह्या अगोदरच्या मध्ये एक षटकार बनल्यानंतर पुन्हा एकदा डी झोन मध्ये टाकले 2 धावा. अशा तर एक सकाळची धावसंख्या होते साखर चौकीची वडीची ती म्हणजे 21 आकडेवरती. जय गणेश पोसर आपले प्लेइंग 11 लिस्ट आपण कप्तान कुठे असेल त्याने जरा व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे भगवान दादा इथं उपस्थित आहेत. वावेगावचे सुपुत्र भगवान दादा त्यांना विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. वेळात वेळ काढून आमच्या या टुर्नामेंटला तुम्ही उपस्थित दाखवताय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र जातोय. फसवा चेंडू होता आणि एक धाव बाईकच्या स्वरूपात मला वाटतं लेग बाईकच्या स्वरूपात पूर्ण असेल. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाते ती 22. जय गणेश पोसर आपण जर इथे आला असेल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. पुढे हा मात्र चेंडू होता पण 120 ठिकाणी एक चोरटी धाव भेटते, एक आवत्त धाव भेटते. त्या ठिकाणी एक सगळ्याची धावसंख्या होती ती म्हणजे 23 या आकडेवरती. बरोबर ना? खरोखर चांगली सुरुवात. हा मात्र मला असं वाटतं विवेकचा जो षटक आहे तो म्हणजे बाकडा षटक असेल. कारण उरल्या म्हणजे 2 षटक फेकले गेलो तिथं 12 धावा होत्या आणि त्या ठिकाणी त्याच विवेकवरती चांगला मोठा फटका पहार केला. पुढे एकदा मोठा फटका केलाय, पहार केलाय. क्षेत्ररक्षण असेल खाली, झेल टिपणं गरजेचं आहे.
आणि मात्र झेल सोडलाय खरोखर. पण मित्रांनो जर खऱ्या अर्थाने बघायला गेला तर एक आणि हा मात्र थ्रो जरा नैसर्गिक होतोय, पण ठिकाणी बघूया किती धावा भेटतायत. पुन्हा एकदा राज आताच्या धावा किती 4 5 5 धावा असतील. प्लीज आपण पाणी द्यायचं आहे. तर नक्की जर भादवी जर बघायला गेलं तर हा षटकामध्ये जर त्यांनी टिपला असता तर मात्र तिथं 5 धावा गेले पण नसत्या. पण आता ठिकाणी झेल सोडल्यामुळे 5 धावा खर्च केल्या आणि मात्र सगळ्याची धावसंख्या झाली ते म्हणजे 28 आकडेवरती. काय बोलू शकतो ह्या सामन्यासाठी? नक्कीच थोडस मिसफिल्ड पाहायला मिळतंय, कुठेतरी फंबल होतोय, जम्पलिंग होतंय आणि ह्या धावा रोखणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेला आपण एखादी मोठी मॅच मोठी टुर्नामेंट खेळतोय, आपण ज्यावेळेला संघर्ष चालू असतो त्या संघर्षामध्ये आपलं कुठेतरी योगदान महत्वाचं असतं, नियोजन महत्वाचं असतं आणि ज्यावेळेला चांगलं नियोजन असतं ना त्यावेळेला आपल्याला कुठल्याही संकटावरती मात करता येतो. आणि नियोजन हे असेल तर तुम्हाला विजयापासून कोणी रोखू शकत नाही. फक्त नियोजन असलं पाहिजे आणि कुठला खेळाडू कुठल्या पॉइंटवरती उभं करणं ही तुमचं तत्परही असलं पाहिजे. त्यासाठी सराव लागतो, त्यासाठी अनुभव गाठीशी लागतो आणि या अनुभवाच्या जोरावरती बरंचसं विजय संपादन करू शकतो. आपल्या मंडळासाठी संतोष वामन पाळंडे गाव पाली यांच्याकडनं 1500 रुपयाची देणगी गेली आहे. त्यांच्या मंडळ हार्दिक हार्दिक अभिनंदन करतं त्यांचं. त्याचप्रमाणे अनिकेत महापती उद्योजक धामणन यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आपण आमच्या या कार्यामध्ये जे मोलाचं सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही सततशः ऋणी आहोत तुमचे. अनिकेत महापती उद्योजक धामणन यांच्याकडनं 2000 रुपये, संतोष वामन पाळंडे गाव पाली यांच्याकडनं 1500 रुपये. आणि आता मात्र प्रगतीपत्र 4 आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलं तर म्हणजे वैभव असेल. हा मात्र जर म्हणायला गेला तर एक बंडिकर सारखा गोलंदाज पाहायला भेटतोय. कारण जर त्या ठिकाणी जर तिथं जर झेल टिपला असता तर आपल्या शेवटच्या चेंडू परत भागड पाहायला भेटतो. पुढे एकदा आपल्याला सुरुवात स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे विवेक आहे, नॉन स्ट्राईकला फलंदाज सूरज. हा मात्र मोठा मारायचा पाहायचा पण तिथे निदा चेंडू पहिला चेंडू फेकला गेला पण तिथं गेलाय. खरोखर आपल्याला तर किंमत सगळ्यासाठी या जर वैभवडी जर तिथं 5 चेंडू किंवा 8 धावा खर्च केल्या किंवा 10 धावा खर्च केल्या तर नक्कीच 35 किंवा 38 धावापर्यंत जखडून ठेवू शकतो. हा म्हणजे विवेक आहे, वैभव आहे. पुन्हा एकदा मोठा पटका मारण्या राधा खरोखर पण तिथे एक जरा एक धाव भेटते, एक अवांती धाव भेटते. वैभव राज आताची धाव आहे का नाही? ओके. हा मात्र निर्धार चेंडू असेल पण थोडीशी एक्सटेंजच्या हातामध्ये जरा थोडीशी घाई करतोय कारण प्रत्येक चेंडूवर तो सोडतोय आणि त्या एक्सटेंजच्या मधून एकूण 4 धाव मला तर असं वाटतं 3 धावा तिथे झाले असतील आणि 3 धावामध्ये सगळ्याची धावसंख्या होती ती आतापर्यंत 28 आकडेवरती. चांगली सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते तलवट्ट ग्रामीण स्टार संघाकडून म्हणजे वैभव असेल. पुढे एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तर म्हणजे विवेक, नॉन स्ट्राईकला फलंदाज सूरज आहे. पुढे एकदा आपला सुरुवात या चेंडूत मोठा फटका असेल, क्षेत्ररक्षण खाली आहे का? चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर उचलून फेकून दिलाय. येतोय ब्रांडेड षटकार आपण डीजे. खरोखर चांगला 2 चेंडू फेकले गेला आणि त्यानंतर विवेकने मात्र थोडासा सरबड केला आणि मात्र तिथं षटकार भेटला. षटकारने सगळ्याची धावसंख्या वाढ झाली ते म्हणजे 34 आकड्यावरती. मग उरलेले पुढचे चेंडू असतील ते म्हणजे विवेकसाठी. पुन्हा एकदा हा मात्र खरोखर सुंदर गोलंदाजी परत पुन्हा एकदा थोडीसा एकशिर जरासा थोडीशी काही करतोय पण मित्रांनो तिथं जर आपल्याला एक धाव जी महत्वाची आहे पण वाईट घोषित एक पुन्हा एकदा एक अवंत धाव भेटते सगळ्याच्या धावसंख्येवरती ते म्हणजे 35 आकड्यावरती. बघूया काही चेंडूमध्ये शिल्लक असतील ते म्हणजे वैभवसाठी. वैभव बघूया उचलून फेकील देईल का या सामन्यासाठी षटकार सुद्धा पाहायला भेटेल का? शेवटचे षटक आहे बघा षटकासाठी किती धावसंख्या कमवू शकतो विवेक.
पुढे एकदा मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षण असेल वैभव, पण पुन्हा एकदा चाललाय बाउंड्री लाईनचा दन दन करता येतोय ब्रँडेड चौकार. संधी द्या आपण डीजेला. खरोखर जर म्हणायला गेलं तर जर वैभवटी मात्र 2 चेंडू युद्ध केली होती, तिसऱ्या चेंडूवरती एक सडबड केला, वाईट केला आणि मात्र विवेकने मात्र षटकार मारला, पूर्ण एकदा परत त्या दिशेला चौकार मारला. असे एकूण सकाळची धावसंख्या ते म्हणजे 39 झाले. पुन्हा एक धाव आपल्याला सुरुवात असेल वैभव टू विवेक. मोठा फटका पार केला, चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर, पुन्हा येतं एकदा पुन्हा ब्रँडेड षटकार. 6वा डीजे. खरोखर चांगला चढबड करतोय विवेक. आता मात्र बॅट फुलवून दिले. सकाळची धावसंख्या होते 45 आकड्यावरती. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात वैभव टू विवेक. पुन्हा एकदा त्या दिशेला क्षेत्ररक्षण आहे, शुभम पलांडे जेल टिपलाय, मार्गस्थ परतावा लागतोय विवेकेला. आपण संधी देऊ डीजेला. राधाकृष्ण धामणा वगलाचा माल आणि जय गणेश पोसर या दोन्ही संघाच्या संगणकांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. पवन केलसकर, जय गणेश पोसरे, कर्णधार आपण टॉस साठी यायचंय आणि धामणा वगलाचा माल या दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय. कार्याध्यक्ष दीपराज चव्हाण यांना मी विनंती करतो, भगवान उतेकर आमचे वावे चिंचडवाडीचे सुपुत्र भगवान दादा आमच्या इथं उपस्थित आहेत, त्यांचे यथोचित सन्मान करण्यात येईल. अजय जाधव आणि पीके साहेब यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सूरज उतेकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आणि यथोचित सन्मान करण्यात येईल भगवान दादा यांचा. एकदा जोरदार टाळ्या होत्या भगवान दादासाठी. आमचा दादा हा आमच्या पाठीशी नेहमी असतो, तसाच तत्परेने त्यांचं मार्गदर्शन असतं, वारंवार त्यांच्या शब्दसुमनातून आम्हाला मार्गदर्शन असतं, असे आमचे भगवान दादा इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे रविदादा सकपाळ वावेगावचे सुपुत्र, त्यांचंही इथं यथोचित सन्मान करण्यात येईल. मोठे मान्यवर आहेत 15 गाव ते हे बुलंद व्यक्तिमत्व इथं उभे आहेत आणि ह्या व्यक्तिमत्वांना सलाम आहे, कारण की या 15 गावचे मानचिन्ह सर्व मान सन्मान आहेत. हे सर्व रविदादा असतील, आमचे भगवान दादा असतील, आमचे सुधीर महापती असतील, निवेगावचे सुपुत्र, त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांत दादा इथं उपस्थित आहेत. कालच्यापासून ते 2 दिवस या टुर्नामेंटसाठी ग्रामीण पातळीवरून इथं आलेत आमचे चंद्रकांत जाधव. चला टॉस सोडूया. आम्ही भगवान दादांना विनंती करतो आपण टॉस सोडवायचा आहे होणाऱ्या सामन्याचा, आणि रवी दादा दोघांनाही विनंती करतो आपण टॉस सोडवायचा आहे. आताचा होणार याच्यानंतर होणारा सामना राधाकृष्ण धामणा वगलाचा माल आणि जय गणेश पोसर या दोन्ही संघाने या व्यासपीठ टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. रवी दादा आणि आमचे भगवान दादा यांच्या हस्ते टॉस सोडवला जाईल. चला साखर चौकीच्या वेळेस सगळं आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, तर नक्कीच आपल्या एक मोठे बीट फाईट पाहायला भेटेल. जर एका बाजूला तलवड ग्रामीण स्टार संघ विरुद्ध साखर चौकीचे वडील संघ, तर त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर साखर चौकीचे वडील संघाटे की पट्टा 24 चेंडूपती 45 धावा उभारल्या आणि मात्र 46 धावांचं लक्ष ठेवायचं आहे. ते वडीचे तलवड ग्रामीण स्टार संघाला आता मात्र सलामीची जोडी पाहिजे प्राचार होते ते वडीचे शिवप आणि धामणन राधाकृष्ण धामणन वगलाचा माल यांनी टॉस विन केलेला आहे.
आपल्याला निर्णय लगेच कळवायचा. मित्रांनो, शतरक्षण असेल तर शतरक्षण लावून घ्यायचं किंवा बॅट्समन असेल कळवा 2 मिनिटात कळवा. आणि प्लेइंग लिस्ट द्यायचे इथं आणून. तर त्या ठिकाणी म्हणाल तर सलामीची जोडी पहिल्याकडे प्राचार्य झाले असेल तर म्हणजे शिवम आहे आणि मात्र विवेक आहे. तर एक शिवम म्हणतात तर एक डावाचा म्हणतो एक वादळ आहे. जसे आपल्या या 15 विभाग आहेच, पण अशा चिपळूण अशा पट्ट्या परिसरामध्ये एक मोठं नाव आहे त्या खेळाडूचं. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आपण हा खेळाडू शुभम पालाटे किंवा चिपळूण योगेंद्र मोरे गुड्यात व्यासपीठावरती यायचं, इकडे यायचं कॉमेंट बॉक्स. योगेंद्र मोरे तर अशा चिपळूण पट्ट्या परिसरामध्ये एक नाव मोठं आहे, कारण या अशा पर्वतळावरती प्रवीणजी 2 मिनिटं थांबवतोय. एक मान्यवर इथे उपस्थित आहेत, भरत मोरे भारू आमच्या इथं उपस्थित आहेत, साखरगावचे सुपुत्र. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत आला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत तुमचे. भरत मोरे उर्फ भारू, ज्यांना आम्ही लहानपणापासून आणि अगदी जवळनं ज्यांचा आमचा अभ्यास आहे, असे आमचे भारू दादा इथं उपस्थित आहेत. खरोखरच त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. तर सर्व पाठबळाच्या पुढे ते सरसे पटापूर्वक हार्दिक स्वागत करतो. शुभम जर म्हणायला गेलं तर आपण या अशा स्वप्नील मोरे आपण टाइम लावायचा आहे. ओके, प्रगतीपत्रावरती पहिलंच गोलंदाजी घेऊन आलाय. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. शत्रू येतोय आपल्या ह्या प्रगतीपत्रावरती पहिलेच गोलंदाजी घेऊन येतोय म्हणजे शत्रू वैयक्तिक पहिलं आणि सकाळकडून पहिले शतक घेऊन येतो. स्टार्टिंगला फलंदाज असेल तर म्हणजे शिवम आहे, नॉनस्टॅकला फलंदाज आहे तर पुन्हा स्वतः कर्णधार म्हणजे विवेक आहे. कारण विवेक ती मात्र चांगली गोलंदाजी केली होती, तोच आता मैदानावरती स्थानपट्ट झालाय. चला पंच आपण सामना सुरू करायचा आहे, कारण आपल्याला 24 चेंडूमध्ये 46 धावांचं लक्ष डोकर पार करायचं आहे, तर म्हणजे तलवट ग्रामीण स्टार सर्कलला. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फेकला जातोय शत्रूच्या गोलंदाजीवरती. स्टार्टिंगला फलंदाज. सामन्याला सुरू शुभम मात्र सटपटे केलाय. खरोखर चांगला क्षेत्रशः पाहायला भेटतोय. खरोखर तिथे 1 धाव 2 धावा पूर्ण झाल्या, पण नाही म्हणता पण 2 धावा पूर्ण केल्या विवेकने आणि सगळ्याचे धावसंख्या श्रीगडीचे झालाय तलवट ग्रामीण स्टार सगळ्याच्या म्हणजे थोडी आकडेवरती. खरोखर आपल्याला जर शुभम पलाटे आहे मैदानावरती तोपर्यंत नक्कीच आपल्याला जर आपल्या प्रत्येक चेंडूवरती नाही आहे, पण काहीशा चेंडूमध्ये शेतकरी चेवकरची अपीच म्हणजे पाहायला भेटालच आणि स्वतःच्या टीमला खुश करणारा खेळाडू आहे ते म्हणजे शिवम पलाटे. पुन्हा एकदा आपला सुरुवात. शत्रू तो शुभम. पुन्हा एकदा राजवतेकर एक आवडतं एक वाईट घोषित करतात, एक आवडतं धावते म्हणजे 3 आकड्यावरती. खरोखर शांतचित्र चाललेला असेल सापटा. तर जर माधवजी पुन्हा एकदा त्याही दिशेला पुश केलाय, सडबाडे करतोय आणि मात्र इथे 1च धाव भेटते. कारण शुभमला माहिती आहे, पण जे ह्या षटकामध्ये जो शत्रूचा जो गोलंदाज आहे म्हणजे सिनियर गोलंदाज आहे तो म्हणजे साखर चौकीच्या वाडी सगळ्याकडून, जेव्हा त्या गोलंदाजाचा जो टप्पा आहे तो पण शुभमला चेंडू काय समजत नाही आहे. 2 त्यांनी चेंडू पुश केले आणि मात्र विवेकले मात्र स्ट्राईक दिले. साखरची धावसंख्या झाली ते म्हणजे 4 आकड्यावरती. पुढे एकदा मोठा फटका पार केलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. दन 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 करत येतोय ब्रँडेड चौकार. संधी द्या पण डीजेला. थँक्यू. भारत बच्चा बच्चा आपल्याला देईल का सच्चा हा विवेक कदम. पुन्हा एकदा मोठा पार केलाय, चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल का? येतोय दन 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार दुसरा. आपण संधी देऊ डीजेला. येस, खरं सकाळचे 2 बॅट टू बॅट 2 चौकार रवले. सकाळची धावसंख्या 12 ही आकड्यावरती होते,
पुढे एकदा सामन्याला सुरुवात चांगला स्ट्राईक दिले ते म्हणजे शुभम पालटे म्हणजे विवेकला म्हणजे तू बार पण मी थांबेल, पण तिथे आपल्याला चेव करणं गरजेचं आहे. सकाळचे असं किंवा ते 12 या आकड्यावरती. पुढे एकदा क्लीन बोल्ड गडी क्रमांक पहिला धक्का भेटतात तलवट ग्रामीण स्टार संघाला. आपण संधी तेवढी दिला. आपल्या मंडळासाठी जे देणगी दिलेली आहे आमचे भगवान दादा होतेकर वावे चिंचाटवाडी यांच्याकडनं या मंडळासाठी 501 रुपये आलेले आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. असे देणगीदार आपल्या जवळ आहेत म्हणून ह्या सगळ्या कार्यक्रमाला शोभा आहे, कारण की तुमचा हातभार हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि या योगदानातून एवढं मोठं कार्य होत आहे हे मात्र निश्चित आहे. मी वारंवार सांगतो की एवढी मोठी टुर्नामेंट करायची असेल तर सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे आणि त्यामध्ये मोलाचं योगदान. पैसा हा सगळ्यांकच असतो पण दानशूर व्यक्ती फार कमी असतात आणि या दानशूर व्यक्तींना मानाचा मुजरा त्याचप्रमाणे आमचे भगवान दादा यांचंही आम्ही यथोचित सन्मान करतो, स्वागत करतो आणि त्यांनी मंडळाला देणगी दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. आणि मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्या होते 16. आणि आता जाऊया कॉमेंट्री बॉक्स जवळ. ओव्हर टू प्रवीणजी बेलेकर साहेब. तर नक्कीच जर बघायला गेलं तर तिथं विवेक कदम 5 झाला आणि विवेक कदम 5 झाले तर तो अजिंक्य झाला आणि अजिंक्यने मात्र पहिल्या चेंडूवरती सडबड केला आणि मग तिथं 4 धाव खर्च केला आणि 4 धाव खर्च करताना संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 16 आकड्यावरती 1 गडी बाद 16. आणि आता मात्र स्ट्रायकिंगला असेल तर मोठं फलंदाज आहे, धडकबाज फलंदाज आहे. जेव्हा मी चिपलो अशा पट्ट्या परिसरामध्ये सुद्धा मी मॅच अशा या खेळीचं पाहिले आहेत, कारण मला असं वाटतं कळबसच्या टीममधून खेळणारे खेळाडू शिवम पालटे बोडूत किंवा पवत तळावरती मार्ग तपाटे आणि सावर्डे आणि अलोरे अशा ठिकाणी खेळणारे खेळाडू आहेत शुभम पालाटे. पुढे एकदा प्रगतीपत्र दुसरं शतक घेऊन येतं. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे अथर्व. स्ट्रायकिंगला फलंदाज शिवम आहे, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज अजिंक्य आहे आणि प्रगतीपत्र दुसरं शतक घेऊन आलं तर म्हणजे आदित्य वैयक्तिक दुसरं संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय तर म्हणजे अथर्व. चला सूरज आपण लगेच फाट सामना सुरू करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला बरेचसे सामने पार पाडायचे आहेत. कारण कालच्या दिवसातले सामने आपला खरोखर चांगला पहिला दिवस होता. पहिल्या दिवसामध्ये जोरदार हंगामा केला होता त्या म्हणजे संदेश होतेकर यांनी. पुढे एकदा पहिला चेंडू फेकला जातोय. हो आणि हा मात्र पुन्हा एकदा पंच वाढी घोषित करतात. एक अवंत धाव भेटते. अवंत धावांनी संघाची धावसंख्या होते वाढ होते 17 ह्या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे त्यामुळे जे तलवड ग्रामीण स्टार संघाने, कारण जर बघायला गेला तर बॅट टू बॅट 2 चौकार मारले होते म्हणजे विवेक कदमसाठी. पुढे एकदा सोमजाला सुरुवात करतोय अथर्व. हा मात्र पुन्हा एकदा त्याही दिशेला चेंडू फेकला गेला. मोठा क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय साखर चौकीची वडे सगळा घोड आणि तिथे एक धावाला मानवाला करायला लागतोय ते म्हणजे शुभम पालंडे यायला. कारण शुभम पालंडे जर आपल्याला बॅट फुलवत देत नाहीये पण शुभम पालंडेला माहिती आहे पण मला कोणतेही घाई न करता आम्हाला पुढच्या सामन्यासाठी प्रवेश करायचा आहे. हाय मात्र त्याही दिशेला ऑफच्या दिशेला कडला चेंडू बघूया. बाउंड्री लाईनच्या दिशेला चाललाय चेंडू बघूया येतोय का हा पण बाउंड्री चालले. 4 धावा भेटतायत. पहिला चौकार दुसरा चौकार असेल अजिंक्यच्या बॅटमधून संधी तेवढी जिला.
अथर्व तो अजिंक्य. मोठा फटका प्रहार केला. क्षेत्ररक्षण असेल खाली, शत्रू आहे खरोखर तिथे एकच धाव देईल आणि एकच धावाने सामना मानावं लागतंय. ते म्हणजे अजिंक्यला चांगलं गोलंदाज आहे तो म्हणजे अथर्व, कारण पहिला चेंडू वाईट घोषित केला होता. दुसरा चेंडू शुभम पालट यांनी फक्त शतबाट केला आणि तिसरा चेंडू अजिंक्यला दिला आणि मात्र पुढे एकदा स्ट्रायकिंगला येतो गोलंदाज तो म्हणजे शुभम पालट. पुढे एकदा सामन्याला सुरुवात अथर्व तो शुभम. हो 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 बॅट फक्त पुश करतोय पण बॅटला संपर्क होत नाहीये, पण हा चेंडू निघता जातोय. सकाळची धावसंख्या वाढ होते 23 या आकडेवरती. पुढे एकदा सामन्याला सुरुवात. शिवमच्या बॅट मधून अजून बॅट काय फुलवून देत नाहीये. पुढे एकदा सामन्याला सुरुवात होतोय तो अथर्व तो शुभम. पुढे एकदा त्याही दिशेला ऑफच्या दिशेला कडला चेंडू बघा किती धावा भेटतात. तर खरोखर तिथं मोठा फटका आलाय आणि तिथं 2 धावा खर्च केल्या. 2 धावा खर्च करताना सकाळची धावसंख्या वाढ होते या 25 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे तलवड ग्रामीण स्टार संघाची. अजून मात्र प्रगतीपत्र दुसरं शतक चालू आहे. बघूया आता मोठा फटका येईल का, पार होते का. शुभमच्या बॅट पतोट सामन्याला सुरुवात अथर्व तू शुभम. आणि पंच पुढे एकदा एक वाईट घोषित करतात. एक आवडतं धाव भेटतात तलवड ग्रामीण स्टार संघाला. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 26 या आकड्यावरती. चला ह्यानंतर एवढा सामना एक मोठी बीट फाईट आहे तर म्हणजे जिकडे पुसरे संघ विरुद्ध राधाकृष्ण वगळ्याचा बाळ संघ आहे. पुन्हा एकदा हा मात्र निद्रा चेंडू खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अथर्व यांच्याकडून. 2 ओव्हर सामन्यात संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 26 या आकड्यावरती. चांगली सुरुवात तलवड ग्रामीण स्टार संघाची. रविदादा सकपाळ आहेत. त्याचप्रमाणे आमचे पालेगावचे पालाटे दादा सर आहेत. त्याचप्रमाणे आमचे चोरोडे गावचे सुपुत्र आहेत. त्या ठिकाणी जाधवचे हॅलो काय नाव काय संतोष पालांडे ते सुद्धा आपल्या समोरच्या कक्षामध्ये पाहायला भेटत आहेत. खरोखर असे सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी शुभ वाढवणी करताना पाहायला भेटतात. चला प्रगतीपत्र तिसरं शतक कोड घेऊन येईल ते म्हणजे साखर चौकीचे वडे सगळं कोड गोलंदाचं नाव सांगायचं आहे. राज चव्हाण येतोय. तर 12 चेंडूचा गेम शिल्लक आहे. 25 झालाय 26 ना कितीला ठेवून येते 43 ना 22 पाहिजे 12 मोठा फटका केला पहार केला अजिंक्यच्या चेंडूवरती. बघूया क्षेत्ररक्षण आहे खाली पण झेल टिपलाय. खरोखर झेल सोडला होता पण तिथं अजिंक्य बाद होतं. बॅट तिथे पेविलियन अजिंक्य. आपण संधी तेवढी दिला. यस ऑन डीजे. तर आपल्याला 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. ते म्हणजे तलवट ग्रामीण स्टार संघाला. तर एका बाजूला साखर चौकीची वडी आहे तर एका बाजूला तलवट ग्रामीण स्टार संघ आहे. बघूया 2 गडी बाद संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती होते. आता मात्र अजयची जागण्यासाठी आलाय तर म्हणजे यशवंत. मोठा फटका केलाय. बॅटची पूछ लागले एज लागले पुन्हा त्या बॅट टू बॅट दुसरा धक्का भेटतोय. बॅट टू द पेविलियन यश.
सूरज जसं आपण पाहतो ना गुरसे बी सारखा खेळाडू सूरज केटे म्हणून तोच हा सूरज खेळताना पाहायला भेटतोय 10 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे 20 धावा 10 चेंडू चला सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा करतोय पत्र लेकच्या दिशेला काढला चेंडू बघा किती धावा भेटतात 1 धाव पूर्ण झाली 2 धावा पूर्ण होतील का पण शुभम पालांडे बोलतो पण तू थांब पण मला आता षटकार मारण्याचे गरजेचं आहे कारण आता उरलेले चेंडू न वाचतील आणि फक्त जिंकण्यासाठी 19 धावांची गरज तलवार ग्रामीण स्टार संघाला बघे तर कोण हा सामना विजय होईल तर साखर चौकीची वडी होईल काय एका बाजूला तलवार ग्रामीण स्टार संघ होईल आता मोठे बॅट आता फुलवू द्यायला लागेल तर म्हणजे शुभम पालांडे याला पुढे एकदा सामन्याला सुरुवात मोठा फटका पार केला बॅट फुलवून दिले क्षेत्ररक्षणाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय ब्रँडेड षटकार सन्नी देव पण डीजे येस ऑन डीजे आपल्या पाहायला भेटत तर एका बाजूला तलवट संघ ग्रामीण स्टार संघ आहे तर एका बाजूला साखर चौकीचे वडील संघ येणारे चेंडू 8 असेल जिंकण्यासाठी 13 धावांची गरज त्याच ठिकाणी जर बघायला गेलं तर माझ्या गुरुवारी सभावलेचे रोहित उतेकर त्यांचे सुद्धा इथं शुभागमन झालंय पुढे एकदा त्या दिशेला बॅट फुलवून दिले शत्रक्षण असेल खाली शत्रू आणि जेल टिपलाय बॅट तिथे प्यायला मार्गस्थ परतावा लागतोय शुभम पालांडे याला संधी देव पण डीजेला आणि आता मात्र पुढे एकदा समीकरण बदलतोय कारण शुभम पालांडे मात्र तब्बूत परत मार्गस्थ परतावं लागला शुभम पालांडे याला आणि मात्र शुभम पालांडे यांनी मात्र अक्षयला कानमंत्रण दिलं आहे कारण येणारे चेंडू 7 असते आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे त्या तलवट ग्रामीण स्टार संघाला कारण तलवट ग्रामीण स्टार संघ म्हणाल तर एक मोठा संघ आहे तर त्याच बाजूला संघ आपल्याला पाहायला भेटते साखर चौकीची वाडी कारण साखर चौकीची वाडी संघ खरोखर असे खेळाडू पाहायला भेटले कारण ह्या संघाने बरेच अशा मोठ्या मोठ्या संघाला पराभूत केलाय हा संघ साखर चौकीचे वडील सगळं खेळताना पाहायला भेटतोय स्टार्किंगला फलंदाज आहे तो म्हणजे अक्षय आहे नऊ स्ट्राईकला फलंदाज आहे अजून सूरज आहे त्याचप्रमाणे माझे गुरुवारी सभावलेचे मॅनपुरा साखर जांभलवाडी गावचे रोहित उतेकर मात्र पुढे एकदा पुश केला दिशा दिले दिशेचा प्रतिबंध असेल का पुढे एकदा क्षेत्ररक्षक गलती करतोय चाललंय बॉर्डर लाईनच्या बाहेर पण बघूया तिथं 2 धावा खर्च केल्या आहेत राज 2 धावा 3 वर समुद्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 35 आणि आता फक्त जिंकण्यासाठी येणारे चेंडू 6 असतील आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे तर तलवट ग्रामीण स्टार संघाला कारण एका बाजूला संघ साखर चौकीची वाडी आहे तर एका बाजूला तलवट ग्रामीण स्टार संघ आणि आता मात्र थोडासा दबाव संघ मध्ये दिसताना खेळताना पाहायला भेटते ते म्हणजे तलवट ग्रामीण स्टार संघ कारण त्यांना माहिती आहे का समोरचा संघ आहे साखर चौकीचे वडील संघ कारण मी पाहिलं होतं पहिल्या षटकांमध्ये जी शुभमनी जी बॅट फुलवून दिली होती वैभवला 2 षटकार मारले 4 धावा खर्च केला आणि एकी त्याच्या गोलंदाजीवरती फक्त 16 धावा खर्च केला होता तो हा शेवटच्या षटक घेऊन येईल का ते म्हणजे विवेक येतोय प्रगतीपथ 4थं वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून 4थं षटक घेऊन येतोय तो म्हणजे विवेक असेल स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे सूरज आहे फक्त उरलेले चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू आणि 11 धावांची गरज कारण महादेवजी होते कारण ही पॅच तर एका बाजूला सोपी डाकेश्वर मेहता चोरवड संघ होता तर एका बाजूला तलवट कालिका माता उपलवडी संघ होता त्या ठिकाणी 6 चेंडूवरती 10 धावांची गरज होती त्या ठिकाणी विजेता ठरला अवश्य तर म्हणजे तलवट पाली उपलवडी संघ म्हणून हीच मॅच पुन्हा एकदा मॅच तशीच पाहायला भेटते तलवट तर एका बाजूला साखर चौकीची वडी संघ पुढे एकदा सामन्याला सुरुवात तो म्हणजे विवेक टू सूरज नक्कीच
आता मात्र चेंडू दिलाय भिरकावून, चेंडू जातोय लॉंगाच्या दिशेने आणि तिथे प्लेअर कॅच पकडतोय शत्रुघ्न मोरे. जबरदस्त टाळ्या द्या मित्रांनो या खेळाडूसाठी. आजही या वयात हम किसी से कम नाही हे दाखवून देतो शत्रू मोरे आणि बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. संधी देऊया डीजेला. आणि आता मात्र स्वतः कर्णधार येतोय शेखर, कारण सुरतची जागण्यासाठी आला तर म्हणजे शेखर असेल. आता फक्त जिंकण्यासाठी येणारे चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. कारण मात्र सूरजने मात्र आधी थोडीशी पुश केली असती, थोडी ताकद दिली असती, कारण तिथं षटकार गेला असता, पण तिथं झेल टिपला गेलाय शत्रू हेडे. पुटॅक्टस आपल्याला सुरुवात. ओ पण सर राज उतेकर राज रिव्ह्यू आपण घ्यायचा आहे प्लीज. सामना अधिकारी म्हणून काम करते नितीन मोरे आणि वैभव उतेकर. वैभव उतेकर आणि नाना सामना अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. जरा हाईटचा नो चेक करतील. त्याचप्रमाणे मुसाड चांदेवाडीचे खेळाडू आणि एक अष्टपैलू खेळाडू मदन चांदे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. मदन चांदे, त्याचप्रमाणे नाना चांदे इथं उपस्थित आहेत आणि साखरगावचा बुलंद आवाज रोहितजी उतेकर हे इथं उपस्थित झालेले आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मदन चांदे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. मदन चांदे, एक बुलंद आवाज आणि एक चांगला खेळाडू मदन चांदे, ज्याच्या नावावरती अनेक आपल्याला रेकॉर्ड्स पाहायला मिळतात असा मदन आपल्यामध्ये आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या मदनसाठी. हा मदन म्हणजे एक वेगळं समीकरण. साखर मुसाळ चांदेवाडीचा खेळाडू आणि मुसाळ चांदेवाडीमध्ये मदन सारखे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्या दिग्गज खेळाडूंमध्ये हा एक खेळाडू येतो, तो म्हणजे मदन चांदे. मदन आलेला आहे. मदन चांदे या आपण व्यासपीठावरती यायचंय. समोर लावलं यूएस फिटनेस क्लब पर्सनल ट्रेनर. हॅलो. आणि आता पत्र समीकरण बदलते. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. तलवट ग्रामीण स्टार सगळ्यालाच आपल्याला सुरुवात. मोठा फटका मारायच्या नादात बघूया तिथं 2 धावा होईल का, पण तिथं चाललाय बाउंड्रीच्या दिशेला येतोय ब्रॅकेट चौकार. 4 धावा खर्च केलायत. आपण सध्या देऊ डीजेला. राहू दे डीजे, कारण आता येणारे चेंडू 2 असतील. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. कोण मॅच जिंकेल तर एका बाजूला साखर चौक तर एका बाजूला तलवट ग्रामीण स्टार संघ. चला मॅच कडे जोरदार टाळावा द्या खेळाडूंसाठी. 2 चेंडू 5 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अक्षय. मोठा फटका केला त्याही दिशेला बघूया. 2 धावा येण्याचे गरजेचं आहे. 2 धावा घेईल का, पण नाही बट्टा 2 धावा पूर्ण केल्या. खरोखर जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 गुड रनिंग. आता फक्त 1 चेंडू 3 धावांची गरज. आता फक्त चौकारांची आपल्याला अपेक्षाबाजी करावी लागेल अक्षयला. 1 चेंडू 3 धावा. जोरदार टाळ्या वाजवा. अक्षयने मॅच फिरवून काढले. 1 चेंडू 3 धावांची गरज. लक्ष असेल साखर चौकीची वाडी तर एका बाजूला तलवट ग्रामीण स्टार संघ. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरीची अशी आहे.
मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. एक चेंडू 3 धावा. सामन्याला सज्ज करतोय विवेक तू अक्षय, अक्षय तू विवेक. कोण हा मॅचचा मानकरी डायलर. या मैदानातील लगेच एका चेंडू मध्ये आपल्याला प्रत्युत्तर भेटेल. एक चेंडू 3 धावा. पंच राजू तेकर. आपण सामना सुरू करायचा. एक चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. काय मॅच आले. तत्पूर्वी एक इथं तत्पूर्वी इथं चला आपल्याला सज्ज होते विवेक तो अक्षय. एक चेंडू 3 धावा. जोरदार टाळ्या वाजवा. आणि काय मॅच फिरवले. काय सांगाल प्रवीणजी. काय मॅच फिरवले इथं. तर मित्रांनो जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं यथोचित सन्मान करण्यात येईल. आमच्या मंडळाच्या वतीने आमचे मंडळाचे कार्याध्यक्ष दीपराजी चव्हाण आणि प्रथम जाधव यांना मी विनंती करतो. प्रथम जाधव आणि पीके यांना विनंती करतो आपण मंगेश दादा पाटील यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. खर्डी गावचे बिल्डर ज्यांचं आम्हाला सातत्याने इथं मार्गदर्शन असतं असे आमचे मंगेश दादा वगल्याचा मला सगळं क्षेत्ररक्षण फास्ट. आपण थोडासा स्प्रेडअप घ्यायचा आहे आणि परभव झालं सगळ्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तलवड ग्रामीण स्टार संघाचा इथं आपण खेळ दाखवलात. खरोखर चांगला